हॅलो. सकाळी मी ही अशी दिसत होते, पण त्यानंतर पुढच्या 10 तासात माझा जो काही अवतार झालाय ते तुम्ही बघा. या पिन्स लावल्या होत्या. चला सुरुवातीपासून सांगते. यावर्षी जागर मंगळागौरीचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यामुळे सकाळपासूनच तयारीला सुरुवात झाली. मी रोज कॅमेऱ्यासमोर तुम्हाला जशी दिसते ना, त्यामागे माझ्या या टीमची खूप मेहनत असते. पण आजच्या मंगळागौरीच्या लुकसाठी तर या सगळ्यांनी नेहमीपेक्षा जरा जास्तच मेहनत घेतली. ठोकले आहे मी. मेकअप, हेअर, साडी सगळं अगदी परफेक्ट हवं होतं. आणि मग आली ज्वेलरीची वेळ. आजचा लुक पूर्ण ट्रेडिशनल ठेवायचा होता, त्यामुळे ज्वेलरी सुद्धा तशीच खास होती. आणि ही सुंदर ज्वेलरी होती वामन हरिपेठे ज्वेलर्स यांची. आणि मग हळूहळू पूर्ण लुक तयार झाला आणि फायनली मी तयार. स्टुडिओमध्ये पोहोचल्यावर बाहेरून सगळं किती सुंदर आणि शांत दिसत होतं, पण कॅमेऱ्याच्या मागे काय केऑस असतो ना, ते आम्हालाच माहीत. स्क्रिप्ट, माईक, कॅमेरा, तयारी आणि मग सुरू झाला खरा जागर. एका मागोमाग एक मंगळागौरीचे ग्रुप्स येत होते, परफॉर्मन्सेस होत होते आणि मध्ये परीक्षकांशी गप्पा, पार्टिसिपंट सोबत थोडी मस्ती आणि मग माझं काम सतत बोलत राहायचं. पण खरं सांगायचं तर दिवसभरातला माझा फेवरेट पार्ट होता हे परफॉर्मन्सेस पाहणं. आणि मग माझ्यासोबत जे झालं ते तर मी अजिबात प्लॅनच केलं नव्हतं. दिवसभर मी इतरांच्या फुगड्या बघत होते, पण या बायकांनी मलाही सोडलं नाही. मला अक्षरशः फुगडीमध्ये ओढून घेतलं. म्हणजे मी इथे अँकर म्हणून आले होते आणि शेवटी माझ्याकडूनच मंगळागौर खेळवून घेतली. फुगडीचा एपिसोड आटपला आणि पुन्हा माईक हातात, कारण माझं काम अजून बाकी होतं ना. या स्पर्धेच्या धावपळीत या परीक्षकांसोबत पण इतक्या गप्पा मारल्या ना. आणि आपण भेटत राहू. आणि तू खूप छान अँकरिंग केला. थँक्यू. पुढे अजून नवीन नवीन गोष्टी तू करशील, नेहमी त्या सरप्राईज असतील लोकांसाठी. आणि मग जवळपास 10 तासांनी फायनली शूट संपलं म्हणजे दिवस संपला नव्हता, कारण अजून एक सगळ्यात एक्साइटिंग मोमेंट तर इथेच होता. तो मोमेंट ना खरंच खूप खास होता, कारण त्या एका नावामागे त्या संपूर्ण ग्रुपची मेहनत होती, त्यांचा उत्साह होता आणि या दिवसाची त्यांची सगळी तयारी होती. आणि मग शेवटी खरंच माझाही दिवस संपला. सकाळी फुल ग्लॅम लुकमध्ये सुरुवात, दिवसभर होस्टिंग, परफॉर्मन्सेस, गप्पा, मध्ये माझी जबरदस्तीची फुगडी आणि शेवटी विनर अनाउन्समेंट करून हा दिवस संपला. थकवा तर भरपूर होता, पण मजा ही त्याहून जास्त होती. जागर मंगळागौरीचा 2026चा हा दिवस माझ्यासाठी नक्कीच एक सुंदर मेमरी राहणार आहे. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.